नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमीच्या पॉलिटी सिम्प्लिफाईड सिरीज मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण शिकणार आहोत 19व्या कलमातील पहिलं उपकलम। पहिलं उपकलम काय आहे लक्ष देऊन पहा। उपकलम काय म्हणतं तर आर्टिकल 19 मध्ये पहिलं उपकलम म्हणतं भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क। भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क। इथं काय लक्षात ठेवायचंय तर या ठिकाणी हा जो शब्द आहे भाषण, भाषण शब्द ऍग्रीड आहे, मात्र हा जो शब्द आहे अभिव्यक्ती, तर लक्षात घ्या अभिव्यक्ती या शब्दाची व्याप्ती खूप मोठी आहे। इंग्लिश मध्ये आपण एक शब्द वापरतो फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन। भाषणाचा हक्क मान्य आहे, पण एक्सप्रेशन अभिव्यक्ती व्यक्त करणे, मला स्वतःला व्यक्त करायचंय तर मी खूप सगळ्या पद्धतीने व्यक्त होऊ शकतो। लिखाण काम करून होऊ शकतो, कविता करून होऊ शकतो, पथनाट्य, एखादं नाटक, भाषण देणं, शिवीगाळ करून, खूप सगळ्या पद्धती आहेत ज्या पद्धतीमार्फत मी स्वतःला व्यक्त करू शकतो। तर भारतीय संविधान 19व्या कलमानुसार प्रत्येक नागरिकाला भाषण करण्याचा व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क देते। पण काय लक्षात ठेवायचंय, तुम्ही भाषण करत असताना किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्य वापरत असताना या ठिकाणी तुम्ही काही गोष्टींचा काळजी घ्यायला हवी का, त्यामागचं सगळ्यात मुख्य कारण तुम्हाला सांगतो। भारताने तुम्हाला दिलेले, भारतीय संविधानाने तुम्हाला दिलेले जे फंडामेंटल राईट आहेत हे निरपेक्ष नाहीयेत, हे ऍब्सोल्यूट नाहीयेत। तर या फंडामेंटल राईट्स वरती, या मूलभूत हक्कांवरती संविधानाने स्वतः काही योग्य, न्याय्य, वाजवी अशी बंधनं टाकलेली आहेत। या बंधनांचा उद्देश काय आहे तर तुम्ही तुमच्या मूलभूत हक्कांचा वापर करताना या ठिकाणी कोणत्याही पद्धतीने इतरांच्या मूलभूत हक्कांवरती गदा आणणार नाहीत याची काळजी घेणं गरजेचं आहे। मागे तुम्हाला आठवत असेल पहा, शारजामध्ये क्रिकेट मॅच सुरू होता, त्यावेळी काबूल मधल्या भारतीय दूतावासावरती आतंकवाद्यांचा हमला झाला होता। त्या संपूर्णच्या संपूर्ण भारतीय क्रिकेट टीम हातावरती काळ्या पट्ट्या बांधून उतरली होती। काळ्या पट्ट्या बांधणं हे सुद्धा काय अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे। मला माझी गोष्ट तुम्हाला कोणत्या तरी पद्धतीने सांगायचं आहे। यामुळे फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन म्हणजेच काय, भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क याला एवढ्या विस्तृतपणे वापरण्यात आलेला आहे की याचा वापर तुम्ही करत असताना तुम्हाला काळजी घ्यायची की तुमचं काही चुकता कामा नये। मग हा हक्क वापरत असताना यावर काय बंधनं आहेत, तुम्ही कशाची काळजी घ्यायला हवी तर सेम कलम काय सांगतं लक्षात घ्या। कलम सांगतं खंड 1 चा उपखंड क यामधील कोणत्याही गोष्टीमुळे, म्हणजे तुमच्या भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळे उक्त उपखंडाने प्रदान केलेल्या हक्काच्या वापरावर ज्या कायद्याद्वारे भारताची सार्वभौमत्वता व एकात्मता, राज्याची सुरक्षितता, परकीय देशांशी मैत्रीचे संबंध, सार्वजनिक सुव्यवस्था, सभ्यता आणि नीतिमत्ता यांच्या हितासाठी अथवा न्यायालयाचा अवमान, अब्रू नुकसानी किंवा अपराधास चिथावणी यांच्या संबंधात जेथवर वाजवी निर्बंध टाकतील तेथवर अशा कोणत्याही विद्यमान कायद्याच्या प्रवर्तनावर परिणाम होणार नाही अथवा असा कोणताही कायदा करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही। म्हणजे जेव्हा तुम्ही भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या हक्काचा वापर करत असता तेव्हा हा हक्क वापरत असताना जर या सगळ्या गोष्टी अफेक्ट होत असतील, या सगळ्या गोष्टी किंवा या सगळ्या गोष्टींपैकी कोणती गोष्ट भंग होत असेल तर संसद त्या ठिकाणी तुमच्या विरुद्ध कायदा करेल आणि संसद त्या ठिकाणी कायदा करताना तुमच्यावरती बंधनं टाकल आणि सगळी बंधनं तुमच्यावरती बंधनं असतील, तुम्ही त्यांचा गैरवापर करता कामा नये हे सांगितलेलं आहे। तर बेसिकली हे सगळं जे मी इथं मार्क केलेलं आहे, अंडरलाईन केलेलं आहे, हे या ठिकाणी हे सांगतं की तुम्ही भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करताना काय तुमचं चुकू देता कामा नये हे त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं नाही। नवीन कलम घेऊन लवकरात लवकर भेटूया, तोपर्यंत सर्वांना मनापासून शुभेच्छा।